तर मित्रांनो, आपण आहोत जुन्नर तालुक्यातील मड गावातील आरोग्य केंद्रामध्ये, म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये. आता हे मड गावचं दवाखाने सरकारी त्याचं काम चालू आहे. आणि आता आपण आलो, त्यांनी जे तात्पुरत्या स्वरूपाच्या रूम दिल्यात, तर ह्या रूममध्ये आलेलो. इथं आहे प्रेग्नंट म्हणजे प्रसूतीगृह. तर सोनू मी आलेले. आम्हाला दाखवायचं काय माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली जी अवस्था आहे ती दाखवायची. थोडक्यात दाखवतो तुम्हाला. आता आतमध्ये छोटं बाळ ज्याला मला आलेलं 2 ते 3 दिवसाचे, परंतु त्याच्या आधी आतमध्ये जायच्या अगोदर ह्या बघा हा कचरा, आणि हे बघा अजिबात साफसफाई नाही. सोनूभाऊ आतमध्ये, आणि आतमध्ये गेलो का इकडं प्रसूतीगृह रूम असणार. हे बाथरूम आहे, एवढं घाण बाथरूम, एवढं घाण संडास. हे बघा अशा प्रकारे आहे. आणि इथं बाळ जन्मलेलं आले नाही का, बघा इथं लहान बाळ पण जन्मले. आणि या रूमची असली बेकार भंगार अवस्था नाही का, एवढं बेकार अवस्था. आणि हे अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, आम्हाला एवढं सांगायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी जी बाळं जन्मली जातात ती सर्वसाधारण सामान्य माणसांची आहेत. या ठिकाणी जे आर्थिक परिस्थिती ज्यांची चांगली आहे ती या ठिकाणी बाळं जन्मली जात नाहीत, म्हणून ही अशी अवस्था आहे. ही मड या ठिकाणची अवस्था नाही, ही सगळ्या ठिकाणची अवस्था आहे. या ठिकाणी मड प्रशासन यासाठी जबाबदार नाही. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, जे जिल्हा परिषद पंचायत समिती, सर्वच लोकप्रतिनिधी यासाठी जबाबदार आहेत. आणि हे बदलण्यासाठी नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवा. आणि मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं 7 फेब्रुवारी आज, आणि 9:30 वाजलेत नाही का आता, आणि 9:30 वाजलेत. आम्ही संध्याकाळी आलो 9:30 वाजता. 9:30 वाजता असली भंगार अवस्था आहे नाही का. त्यामुळे तुम्हीच कमेंटमध्ये हे सांगा, त्यांना कळायला पाहिजे का ह्या हॉस्पिटलची काय एवढी भंगार इमेज बघा. इथलीच नाही, ही सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य हीच अवस्था आहे. लोकप्रतिनिधींना जागे करा.